अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद मंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। सज्जन हो, आज 25 डिसेंबर, आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे, हा कसला साधू तीन घालून सीताराम म्हणतोय। साधूला कसे ओळखायचे, त्याची अमुक एक लक्षणे आहेत म्हणून तो साधू म्हणावा तरीही प्रश्न पडतो। जो देवाला पाहू शकतो तो साधू। साधू ओळखण्यासाठी आपण साधू व्हावे लागते। जसे देव पाहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, तसे साधू ओळखण्यासाठी आपल्या अंगी साधुत्व आले पाहिजे। ते कधी येते, जोपर्यंत आपल्यातील दोष नाहीसे होत नाहीत तोपर्यंत आपण इतरातील दोष पाहतो, तोपर्यंत साधुत्व येणे अवघड आहे। इतरांचे दोष पाहणे, आपल्या दोषाकडे दुर्लक्ष करणे हे योग्य नव्हे। म्हणून भगवंताला त्यासाठीच प्रार्थना करावी, हे भगवंता माझ्यातील दोष घालव, मला सृष्टी देवरूप दिसू देत, या जगात न्याय राहिला नाही असे म्हटले की आपल्याकडे दोष आहेत समजावेत। त्यासाठी माझे चित्त शुद्ध कर, माझ्याकडून कोणाचीही निंदा होऊ नये असे मला बनव, असे वरपांगी म्हणण्यापेक्षा अंतःकरणापासून देवाला प्रार्थना करावी। याला कारणही तसे आहे। मी ज्या वेळेला दुसऱ्याकडे एक बोट दाखवितो त्यावेळेला राहिलेली 4 बोटे माझ्याकडे असतात। हा दोष घालवण्यासाठी गुरूंची कृपा होणे अत्यंत महत्वाचे आहे। त्यासाठी आर्त आणि आर्द्र हाक असणे गरजेचे आहे, तरच मूळ स्वभावाला मुरड बसेल, तो शमेल। एवढे हे अवघड आहे, मात्र ज्याची मनापासून तयारी आहे, जो साधक आहे, तो हे प्रयत्नपूर्वक करू शकतो। दुसरे कारण असे, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, मात्र आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही। हा मानवी स्वभाव बदलण्यासाठी तर त्यांना विनंती करायची आहे। त्यांच्याकडे सर्व रोगावर औषध असतेच असते। सकल रोगावरी एकच औषध, यशनाम सिद्ध यशनाम औषध। मात्र त्यासाठी संपूर्ण शरणागती, नामाची संततधार व सत्कर्माचा परिपाक करत राहणे गुरूंना आवडते। असे वागणे म्हणजे हीच त्यांची गुरुसेवा होय। मग एकदा का त्यांची कृपा झाली की सर्व भूते भगवत रूप दिसावयास लागतात। आपला देह आपण चंदनासारखा झिजवितो, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, अशी आपली समत्व धारणा होत असते। आणि हेच साधुत्व त्याच्या हृदयात उतरत असते। तो भगवंताकडे इतरांच्यासाठी पसायदान मागत असतो। सर्व हरीच्या दासांना अकल्प आयुष्य मागतो। कल्पनेची बाधा कोणे काळी घडू नये, सर्व संत मंडळी सुखी असावे असे तो मागतो। ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याचे अखंड कल्याण व्हावे, हे त्याचे भगवंताकडे मागणे असते। वास्तविक पाहता पोट भरण्यासाठी साधू होणे ही गोष्ट वेगळी आहे। भगवा नेसला म्हणून भगवंताकडे तो झुकला असे होत नाही। अंगाला राख लावली म्हणून तो साधू होतो असे नाही। तेव्हा खरे वैराग्य ज्याच्याकडे आहे तो खरा साधू होय। म्हणूनच
वरून पोशाख घातला म्हणून आत वैराग्य येते असे नाही. साधू संत संन्याशी वरून होणे सोपे असते, पण आतील वैराग्याचे काय? धुणे वाळत घालण्याची काठी दंड केला, 50 रुपये घालवून श्मश्रू केली, चमन केला, हातामध्ये काठी घेतली, भगवी वस्त्रे नेसला, पण सूर्याचे ते चित्र काढो जातात सांग परी, प्रकाशाचे अंग आणिता नहे. हे ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणणे आहे. सूर्याचे चित्र काढले म्हणून प्रकाश पडणार नाही. तसे साधूचे सोंग आणले म्हणून साधुत्व येईलच असे नाही. त्याच्यासाठी अखंड नामाची धार, सत्कर्माचा परिपाक आणि कणाकणाने ज्ञान मिळवण्याची लालसा ज्याच्याकडे असेल तो खरा साधू होय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 25 डिसेंबर. आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे, हा कसला साधू 3 घालून सीताराम म्हणतोय. साधूला कसे ओळखायचे? त्याची अमुक एक लक्षणे आहेत म्हणून तो साधू म्हणावा तरीही प्रश्न पडतो. जो देवाला पाहू शकतो तो साधू. साधू ओळखण्यासाठी आपण साधू व्हावे लागते. जसे देव पाहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, तसे साधू ओळखण्यासाठी आपल्या अंगी साधुत्व आले पाहिजे. ते कधी येते? जोपर्यंत आपल्यातील दोष नाहीसे होत नाहीत तोपर्यंत आपण इतरातील दोष पाहतो, तोपर्यंत साधुत्व येणे अवघड आहे. इतरांचे दोष पाहणे, आपल्या दोषाकडे दुर्लक्ष करणे हे योग्य नव्हे. म्हणून भगवंताला त्यासाठीच प्रार्थना करावी. हे भगवंता, माझ्यातील दोष घालव, मला सृष्टी देवरूप दिसू देत. या जगात न्याय राहिला नाही असे म्हटले की आपल्याकडे दोष आहेत समजावेत. त्यासाठी माझे चित्त शुद्ध कर. माझ्याकडून कोणाचीही निंदा होऊ नये असे मला बनव. असे वरपांगी म्हणण्यापेक्षा अंतःकरणापासून देवाला प्रार्थना करावी. याला कारणही तसे आहे. मी ज्या वेळेला दुसऱ्याकडे 1 बोट दाखवितो त्यावेळेला राहिलेली 4 बोटे माझ्याकडे असतात. हा दोष घालवण्यासाठी गुरूंची कृपा होणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आर्त आणि आर्द्र हाक असणे गरजेचे आहे. तरच मूळ स्वभावाला मुरड बसेल, तो शमेल. एवढे हे अवघड आहे. मात्र ज्याची मनापासून तयारी आहे, जो साधक आहे, तो हे प्रयत्नपूर्वक करू शकतो. दुसरे कारण असे, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, मात्र आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. हा मानवी स्वभाव बदलण्यासाठी तर त्यांना विनंती करायची आहे. त्यांच्याकडे सर्व रोगावर औषध असतेच असते. सकल रोगावरी एकच औषध, यशनाम सिद्ध यशनाम औषध. मात्र त्यासाठी संपूर्ण शरणागती
नामाची संततधार व सत्कर्माचा परिपाक करत राहणे गुरुंना आवडते. असे वागणे म्हणजे हीच त्यांची गुरुसेवा होय. मग एकदा का त्यांची कृपा झाली की सर्व भूते भगवत रूप दिसावयास लागतात. आपला देह आपण चंदनासारखा झिजवितो. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी अशी आपली समत्व धारणा होत असते आणि हेच साधुत्व त्याच्या हृदयात उतरत असते. तो भगवंताकडे इतरांच्यासाठी पसायदान मागत असतो. सर्व हरीच्या दासांना अकल्प आयुष्य मागतो. कल्पनेची बाधा कोणे काळी घडू नये, सर्व संत मंडळी सुखी असावे असे तो मागतो. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याचे अखंड कल्याण व्हावे हे त्याचे भगवंताकडे मागणे असते. वास्तविक पाहता पोट भरण्यासाठी साधू होणे ही गोष्ट वेगळी आहे. भगवा नेसला म्हणून भगवंताकडे तो झुकला असे होत नाही. अंगाला राख लावली म्हणून तो साधू होतो असे नाही. तेव्हा खरे वैराग्य ज्याच्याकडे आहे तो खरा साधू होय. म्हणूनच वरून पोशाख घातला म्हणून आत वैराग्य येते असे नाही. साधू संत संन्याशी वरून होणे सोपे असते, पण आतील वैराग्याचे काय? धुणे वाळत घालण्याची काठी दंड केला, 50 रुपये घालवून श्मश्रू केली, चमन केला, हातामध्ये काठी घेतली, भगवी वस्त्रे नेसला, पण सूर्याचे ते चित्र काढो जातात सांग परी प्रकाशाचे अंग आणिता नहे. हे ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणणे आहे. सूर्याचे चित्र काढले म्हणून प्रकाश पडणार नाही. तसे साधूचे सोंग आणले म्हणून साधुत्व येईलच असे नाही. त्याच्यासाठी अखंड नामाची धार, सत्कर्माचा परिपाक आणि कणाकणाने ज्ञान मिळवण्याची लालसा ज्याच्याकडे असेल तो खरा साधू होय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.